दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विट युद्ध आता सुरू झाले। राम गोपाल वर्मांनी सनी लिओने जितका आनंद देते तितकाच आनंद जगभरातील सर्व महिलांनी पुरुषांना द्यावा अशी इच्छा आहे असं ट्विट केलं होतं। याला जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला होता। अगदी एकमेकांविरोधात तक्रार करण्याची धमकी या दोघांनी दिली। या राम गोपाल वर्मांनी माफी मागावी किंवा परिणामांना सामोरं जावं, कायदा हातात घेण्याची आमची तयारी असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिलाय। स्वतःच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी मुद्दामून असा माहोल तयार करून प्रसिद्धीच्या गर्तेत यायचं आणि मग टीव्हीवर चमकायचं, तर त्याला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पद्धतीने चमकवता येतं। एका वेगळ्या विषयाला हात घालणे हे कालच्या देशाला शोभनीय आहे। आणि अशा माणसांना धडा शिकवायचा नाही तर काय त्यांची आरती करायची? आता धडा कसा शिकवायचा तर तो महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलाय कसा शिकवायचा। राम गोपाल वर्माने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी असं स्टेटमेंट देऊन तमाम भारतातल्या महिलांचा नाही तर जगातल्या महिलांचा अपमान केलेला आहे। म्हणजे आपलं परिवार, घर परिवार हे सांभाळून त्या कामं करतायत, अशा प्रकारे त्यांचं कुठलाही हेतू नाहीये। असं नसताना त्या सनी लिओनचं उदाहरण देऊन प्रत्येक महिलेने तसं पुरुषाला खुश करणं हे जे विधान आहे हे खूप घाणेरडं विधान आहे, प्रत्येक महिलेचा अपमान करणारं विधान आहे। तेव्हा त्यांनी महिलांची माफी मागावी, नाही तर आम्ही सर्व महिला त्यांना जाऊन जोड्याने मारणार आहोत।